30-31 वर्षापूर्वी 1993 साली इथंच याच ठिकाणी पहिल्यांदा अण्णांनी म्हणजे निर्णय त्यांचा अगोदर झाला असेल, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी एक संघर्ष उभा करायचा असा निर्णय घेतला होता आणि त्याच्यासाठी पहिली मीटिंग बोलावलेली होती. ती इथंच पार पडली होती. मी आल्यापासून या वातावरणात भारून गेलेलो आहे. समोर क्रांतीवीर नाना पाटलांचा पुतळा आहे. आपल्या सर्वांच्या समोर इथं हुतात्मा किसन आहेर यांचा पुतळा आहे. आणि हा सगळा परिसर ज्यांच्या परिश्रमातून उभा राहिला ते आपल्या प्रत्येकाच्या स्मृतीत कणाकणात असणारे स्वर्गीय नागनाथ अण्णा, स्वर्गीय माईसाहेब यांच्या श्रमातून हा सगळा परिसर उभा राहिला. आजचा हा जो पुरस्कार स्वर्गीय अरुण भैया नायकवडी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या हुतात्मा परिवाराने मला दिला, त्याचा स्वीकार मी अत्यंत आदरपूर्वक करतो. हा पुरस्कार व्यक्तिगत माझ्या नावाने मला जरी मिळालेला असला तर ह्या हुतात्मा परिवाराचं, नायकवडी परिवाराचं एक आणि आमच्या मंगळवेढ्याचं खूप वेगळं नातं. मगाशी सांगितलं 93 सालात पहिली बैठक इथं झाली आणि त्याच वर्षी मग पहिली पाणी परिषद आटपाडीला शाहू महाराजांच्या जन्मदिवशी झाली. तेव्हापासून 31 वर्ष झालं हा पाण्याचा लढा हा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये केवळ एका कारणाकरता म्हणजे दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून दीर्घकाळ ही जी चळवळ चाललेली आहे ही एक ऐतिहासिक चळवळ आहे. आणि त्याची सुरुवात इथं या हुतात्म्याच्या पुतळ्यासमोर बसून पहिली बैठक झाली आणि तेव्हापासून आम्ही या हुतात्मा परिवाराशी, या पाण्याच्या संघर्ष चळवळीशी आणि या नायकवडी परिवाराशी आम्ही सगळेजण तन मन धनाने अंतःकरणपूर्वक जोडले गेले. या प्रसंगी काय बोलावं, अनेक प्रकारचे विचार आणि भावना दाटून आलेल्या आहेत. तुमची बसण्याची क्षमता संपलेली आहे. आता 2-2.5 तासाहून अधिक काळ संपलेला आहे. तर एक थोडा वेळ थांबा मुलीनो, जरा मी अगदी थोडक्यात बोलतो. काका काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. तरीसुद्धा त्या अण्णांच्यामुळे आम्ही उभा राहिलो किंवा हे इथंपर्यंत पोहोचलो. अण्णांच्या संदर्भातल्या काही आठवणी 1-2 म्हणजे मुलांनाही कळतील अशा इतर काही बोलण्यापेक्षा 1-2 आठवणी आपल्यासमोर ठेवतो. अण्णा प्रचंड साहस त्यांच्याकडे होतंच. हे ब्रिटिश सरकारलाही माहीत होतं. नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली ते सरकार उभं करणारे अण्णा, पण स्वातंत्र्यानंतर पाण्याचा हा लढा उभा राहिला आणि जत तालुक्यामध्ये अण्णांचा दौरा चालू होता. मग त्यावेळेला अण्णा जतला शेजारी मंगळवेढा, त्यामुळं मलाही ते निमंत्रण असायचं आणि अण्णांच्या बरोबर आम्ही त्या दौऱ्यामध्ये पाण्यासाठी पाणी कसं मागायचं दुष्काळी भागाने एकत्रित यायचं हे अण्णाने आणि मागा भारत पवार वकिलांनी जे सांगितलं ना, हुतात्मा कारखान्यानं हे सगळं महाराष्ट्राला शिकवलं. अण्णांनी आणि हुतात्मा कारखान्याने एवढा त्याग केला नसता तर या दुष्काळी भागातले लोक म्हणजे पाणी आपल्या हक्काचं मागण्यासाठी जो एकत्रित येऊन लढा द्यावा लागतो ते घडलं नसतं.
म्हणून पवार वकील म्हणाले, आम्ही या हुतात्मा कारखान्याच्या आणि या परिवाराचे कायमचे ऋणी आहोत अण्णांच्यामुळे. आणि मग त्यांच्या जोडीला भाई गणपतराव देशमुख असतील, स्वर्गीय आर आर आबा असतील, डॉक्टर भारत पाटणकर सुरुवातीला होते, बाबुराव गुरव आहेत, निळूभाऊ फुले असतील, या सगळ्या मंडळींनी जे कष्ट घेतले त्याच्यामुळे आज सातारा जिल्ह्यातले 5 तालुके, सांगली जिल्ह्यातले 5 तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातले 3 तालुक्यामध्ये हक्काचं पाणी मिळालेलं आहे. आणि त्या भागाचं आता चित्र बदललेलं आहे. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. अण्णांच्या नंतर हे निमंत्रक पद वैभव काकांनी अत्यंत समर्थपणे सांभाळलेलं आहे. आणि गणपतरावांच्या नंतर गेल्या 2 वर्षामध्ये या पाण्याच्या चळवळीचा अध्यक्षपदी काकांनी माझ्यावरती त्याची जबाबदारी सोपवलेली आहे. म्हणजे गेली 31 वर्ष आम्ही ह्या पाण्याच्या चळवळीशी जोडले गेलेलो आहोत. आणि हे करता करता ज्या काही गोष्टी सार्वजनिक क्षेत्रात असतील आम्ही करत राहिलो, मग ती आर्थिक चळवळ असेल, ही पाण्याची चळवळ असेल, किंवा शैक्षणिक चळवळ असेल, किंवा सहकारामध्ये उभं केलेलं काम असेल, या अनेक गोष्टी आपण करत राहिलो. आणि त्यातून आज हा पुरस्काराकरता आमची निवड केली, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. तर जत तालुक्यामध्ये एका ठिकाणी सभा होती आणि तिथले त्यावेळेचे आमदार सनमडीकर हे जपळापूरला सभा होती आणि मार्गदर्शक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून ते आमच्या बरोबर होते. संध्याकाळची वेळ होती. सर्वसामान्यपणे खेड्यात संध्याकाळची वेळ त्रासदायक असते, कारण प्रत्येक गावात 4 पिणारी माणसं असतात आणि नेमकं संध्याकाळी येऊन त्या सभेच्या ठिकाणी गोंधळ घालतात. आणि नेमकं तसंच घडलं. सभा सुरू झाली. अण्णांनी नेहमीप्रमाणे मला म्हणले, काळुंगे सर प्रस्तावित करा. मी उठून माईक समोर उभा राहिलो आणि बोलायला लागलो. तो ते 4-5 जण होते पिऊन समोर येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. अण्णांनी लगेच मला म्हणले, तुम्ही थांबा बाजूला. आणि माईक हातात घेतला आणि त्यानं सांगितलं, ही सनमडीकरांची सभा नाही, ही नागनाथ नायकवडींची सभा आहे आणि ही सभा तुमच्या भागाला पाणी देण्याकरता आहे. सनमडीकर हे आम्हाला वाट दाखवायला इथं आलेले आहेत. त्यांना जर काही तुम्हाला बोलायचं असेल तर ते नंतर बोलायचं. आणि सभा होणार. आणि अण्णांच्या बरोबर एक 5-6 पैलवान असायचे. ते एक गाडी असायची, पायलट गाडी त्यांच्याकरता. त्यांना थोडा इशारा केल्याबरोबर त्या 4-5 दारुडे लोकांना उचलून बाहेर घेऊन फेकलं आणि ती सभा निर्विघ्नपणे पार पडली. अण्णा एकच वाक्य बोलले होते त्या, की ही नागनाथ नायकवडीची सभा आहे आणि नागनाथ नायकवडी बिगर तयारीचं कधीही येत नसतो. तेव्हा ही सभा ठरल्याप्रमाणे होणार. आणि अण्णांनी 2-4 वाक्यात दरडवल्याबरोबर ते सगळे शांत झाले आणि निघून गेले. ती सभा आटपून दुसरा एक साधा प्रसंग झाला. आम्ही जतकडे निघालो. वेळ म्हणजे संध्याकाळ झाली होती, 7-8-1 वाजले असते. आणि रस्त्याच्या कडेला एक महिला उभी होती. अण्णांनी थोडी गाडी थांबवली. एसटीची वाट बघत ती एक महिला उभी होती. अण्णांनी गाडी थांबवली आणि त्या मागच्या जीपला, म्हणजे हे सगळे पायलट ठेपो, ताने खान किंवा हे सगळे जे असायचे ना, त्यांना सांगितलं की त्या महिलेला गाडीत घ्या आणि तिला जिथं रस्त्यात त्यांचं गाव आहे तिथं सोडायचं. म्हणजे जाता जाता एक कशासाठी सांगितलं की अण्णांच्या लगेच लक्षात आलं, वेळ संध्याकाळची आहे, ती महिला एकटी उभी आहे, तिला न जाणून एसटी कधी मिळते कधी नाही. त्यापेक्षा म्हणजे स्त्रियांच्या विषयीचा जिव्हाळा, कणवळूपणा आणि स्त्री दाक्षिण्य ज्याला म्हणतो, त्या अण्णांच्या ठाई इतकं ठासून बनलेलं होतं की मला वाटत नाही अनेकाने स्त्रियांच्या विषयी काम केलं असेल, पण स्त्रियांच्या विषयीचा आदर अण्णांच्या इतका मी
जवळून पाहिला तो अनेकांच्या मध्ये नसतो. त्या महिलेला अण्णांनी तिला जिथं पोहोचायचं होतं तिथं सोडून यायला. आणखी एक अत्यंत महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अण्णा तर नाना पाटलांच्या त्या प्रति सरकारमधील सेनेतले प्रमुखच होते, सेनापती होते. त्यामुळं आर्मीची शिस्त काय होती ती अण्णांच्याकडे होती. आजही ती शिस्त या हुतात्मा परिवाराला आहे. कार्यक्रम 10ला म्हणजे 10ला सुरू होतो, त्याच्यासाठी पूर्ण नियोजन केलेलंच असतं. इतकं वक्तशीरपणा आज या हुतात्मा परिवारामध्ये आहे. एक वेळ मंगळवाड तालुक्यामध्ये अण्णांचं कसं असायचं, परिषदेपूर्वी प्रत्येक तालुक्याला 2 दिवस अण्णा आणि गणपतरावबा द्यायचे आणि 2 दिवस असा दौरा असायचा. आमच्या तालुक्यामध्ये दौरा चालू होता अण्णांचा 2 दिवसाचा. सलगर नावाचं एक मोठं गाव, सकाळी पहिली सभा तिथं झाली आणि दुसरी सभा तिथून काही अंतरावर असणारं हुलजंती नावाचं गाव, त्या गावात सभा होणार होती. आणि कर्मधर्म संयोगाने त्या रात्री मोठा पाऊस आणि वादळ झालेलं होतं. आम्ही हुलजंतीकडे निघालो आणि आजबेवाडी नावाचे गाव, त्या गावाच्या शेजारी पाणंद रस्ता होता आणि त्या पाणंद रस्त्यावरती एक मोठं झाड लिंबाचं कोसळून आडवं पडलेलं होतं आणि साईडला पाणी आणि चिखल होता. पुढं जाणं कठीण होतं. पण अण्णाला थांबणं माहीत नाही आणि वेळ चुकवणं तर शक्यच नाही. सभेला हुलजंती केलेली वेळ पाळलीच पाहिजे. अण्णांनी त्या कारमधून अण्णा उतरले, त्या जीपमध्ये बसले आणि ते 7-8 पैलवान आणि आम्ही काही मंडळी होती, ती जीप ढकलून चिखलातून पुढं काढली आणि अण्णा बरोबर वेळेच्या पूर्वी 5 मिनिटं त्या हुलजंती गावातल्या सभेला हजर झाले. वेळ माणसाच्या आयुष्यामध्ये किती महत्वाची असते. त्या अण्णांच्या बरोबर 93 सालापासून जेव्हा आम्ही सगळ्यांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जर महत्व कशाला असेल तर ती वेळेला. अण्णांनी मी इतकी वर्ष पाहिलं, जिथं ज्या गावात सभेची जे वेळ दिलेली आहे त्या वेळेला पूर्वी अण्णा 10 मिनिटं व्यासपीठावरती हजर असायचे आणि अक्षरशः घड्याळाकडे लक्ष असायचं. दिलेल्या वेळेलाच सभा सुरू. आणि मग त्यावेळेला समोर 10 माणसं बसलेत का 10,000 माणसं बसलेत याचा विचार गौ. पण दिलेल्या वेळेमध्ये मग समोर 10 जरी माणसं बसलेली असली तर तिथं ती सभा सुरू व्हायची. म्हणजे अशा अनेक गोष्टी अण्णांच्या सहवासात शिकायला मिळाल्या. अण्णांच्या बरोबर त्यांच्या गाडीत मी सातत्यानं असायचा. अण्णांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक प्रसंग गाडीच्या प्रवासात सांगितले. म्हणजे खरोखर आम्ही जे घडलो त्यामध्ये अण्णांचं खूप मोठं योगदान आहे. हा हुतात्मा मला संत दामाजी कारखान्याचा चेअरमन म्हणून पण काम करण्याची संधी मिळाली होती. पण त्याचबरोबर नंतरच्या काळात आता पवार वकिलांनी सांगितल्याप्रमाणे 3 वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यातला खर्डीचा सीताराम महाराज कारखाना आपण तो घेतला. आणि मुलगी मला 3 मुले आहेत आम्हा दोघांना. मोठी मुलगी डॉक्टर आहे पण आता तिची प्रॅक्टिस थांबवले आणि ती कारखाना चालवते CEO म्हणून. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की कालच्या 10 फेब्रुवारीला तिला फार मोठा भारतीय स्तरावरचा साखर उद्योगातला एक मोठा पुरस्कार मिळाला. महिला आयकॉन म्हणजे वुमेन आयकॉन इन शुगर इंडस्ट्रीज इन इंडिया असा भारतीय स्तरावरचा अवघ्या 3 वर्षामध्ये तो कारखाना तिने इतक्या चांगल्या पद्धतीने चालवला. काकांनी काही वेळा त्या कारखान्याला भेट दिलेली आहे. काकांनी तिचं कौतुक केलेलं आहे. अनेक वेळेला ती काकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी फोनवरूनही बोलते. पण त्या 3 मुलीपैकी मोठी मुलगी आहे. अशा पद्धतीनं डॉक्टरची प्रॅक्टिस थांबवून ती आता कारखाना चालवते. बाकीची दुसरी वकील आहे, तिसरी इंटिरियर डिझायनर आहे. पण त्या दोन्हीची मुलं 10वी-12वीला असल्यामुळे ते आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये आहेत. पण ह्या सगळेच आता आम्ही कामात असतो. मॅडम सुद्धा आज सुद्धा परवा काका आले होते. 19 जानेवारीला आमची 75वी झाली दोघांची आणि मोठा कार्यक्रम झाला मंगळवेढ्यामध्ये.
पण तरीसुद्धा आम्ही आज 12-14 तास रोज कामच करावं लागतं. कारण पतसंस्थेचा मगाच पवार वकिलांनी सांगितल्याप्रमाणे रौप्य महोत्सव केला आम्ही. धनुश्री महिला नावाची पतसंस्था आहे, त्याच्यात 24 ब्रँचेस आहेत, 14 ब्रँचेस आहेत आणि 600 कोटीच्या ठेवी आहेत. आज ती पतसंस्था लहान माणसापासून ते साखर कारखान्याला कर्ज देते. 2011 साली धनुश्री मल्टीस्टेट सुरू केली, तिच्या 35 शाखा आहेत आणि तिच्याकडे 900 कोटीच्या ठेवी आहेत. 1500 कोटीच्या ठेवी मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी भागामध्ये त्या दोन्ही पतसंस्थांकडे आहेत आणि काळुंगे मॅडम त्या दोन्ही पतसंस्थांच्या त्या चेअरमन आहेत आणि त्या काम पाहत आहेत. वेगवेगळ्या नुसतं बँकिंग करणे असं नाही, अनेक चांगल्या गोष्टीमध्ये या संस्थांच्या माध्यमातून नफा मिळवून त्याचा उपयोग कसा करायचा हे अण्णांकडून शिकलो. अण्णांनी हुतात्मा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला. आज काका आणि त्यांचे सगळे सहकारी चालवत आहेत. पण हा हुतात्मा कारखाना दरवर्षी दुष्काळी भागाला पाणी मिळावं म्हणून कमी जास्त असेल पण सुमारे 1 कोटी रुपयाचा खर्च लोकांना पाणी कसं मागायचं हे शिकवायला चळवळ उभा करण्याकरता हा हुतात्मा कारखाना खर्च करत होता. म्हणूनच आज त्या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी मिळू शकलो. म्हणजे संस्था चांगल्या चालवायच्या आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून समाजोपयोगी कामं कशी करायचे हे अण्णांनी आम्हाला शिकवलं. म्हणून त्यांच्या महाजनो येन गतः स पंथः स संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, म्हणजे मोठ्या माणसांनी अनुसरलेली वाट आपण अनुसरावी हे चांगलं असतं. अण्णांनी गणपतरावांनी हा जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गावरून चालत जाण्याचा आम्ही अल्पसा प्रयत्न करतो आहोत आणि त्या प्रयत्नाबद्दल आपण हा पुरस्कार आम्हाला दिला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे या भूमीत ही क्रांतिकारकाची भूमी आहे. त्या भूमीत आल्यापासून आम्ही सगळेजण भारावून गेलेलो आहोत. म्हणून इकडे येताना सुद्धा माझे सगळे 30-35 सहकारी सगळेजण आले. आणखी बरेच जण येणार होते म्हणजे थांबा आता. तेव्हा इथं स्वागत केलं. हा पुरस्कार आमचं कौतुक करून हा पुरस्कार दिला. खूप मोठा आम्ही आमच्या परिवारातून एक 25,000 रुपये आपणाला देतो. दोन्ही मिळून 50,000 रुपयाची काका रक्कम होईल. ही हुतात्मा म्हणजे हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेज जे काही असेल या संस्थेकडे ते 50,000 रुपयाचं आपण डिपॉझिट करावं आणि त्यातून कारण आम्ही दोघं 37 वर्ष प्राध्यापक होतो. शाळेत मुलांना दरवर्षी गुणवत्तेत येणाऱ्या मुलांना पुरस्कार मिळतो आहे का नाही. काही लोकांनी त्या बक्षिसं लावलेली असतात. रक्कम किती जास्त आहे का थोडी हा प्रश्न नसतो, पण शाळेमध्ये आपण गुणवत्ता यादीत आलो आणि दरवर्षी त्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये आपल्या नावावर तो पुरस्कार असेल आणि ती रक्कम आणि तो पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा मुलांच्या दृष्टीनं ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून त्या रकमेतून येणाऱ्या व्याजातून काळुंगे मॅडम आणि मी आमच्या दोघांच्या नावावरती एक पुरस्कार. मग ते तुम्हाला अधिकार आहेत. ते 10वीतल्या मुलींना द्यायचं, एका मुलीला एका मुलाला का ज्युनियर कॉलेजच्या द्यायचं का खालच्या ह्या तुम्हाला अधिकार असेल. मी एक 25,000ची रक्कम आपल्या स्वाधीन करतो ते आपण सुद्धा. हुतात्मा विद्यालयामधल्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी हा पुरस्कार जाहीर केला. सरांच्या आम्ही शतशः ऋणी आहोत.
आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.